बघा, एका गावातील 400 लोकांसाठी प्रतिदिन प्रति व्यक्ती 150 लिटर पाणी लागते. गावामध्ये 20 मीटर बाय 15 मीटर बाय 6 मीटर आकाराची एक पाण्याची टाकी आहे. जर टाकी पाण्याने पूर्ण भरली तर गावकऱ्यास पाणी किती दिवस पुरेल असा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, या प्रथमतः टाकीचं घनफळ शोधा. पाण्याने पूर्ण भरलेल्या टाकीमध्ये एकूण पाणी किती याचा अंदाज म्हणजे टाकीचं घनफळ काढणे. टाकीचं घनफळ, टाकी आहे इष्टिका चित्ती आकृतीची. इष्टिका चित्तीचं घनफळ काढण्याचं सूत्र लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. या टाकीमध्ये एकूण पाणी मावते किती याचा शोध घेणे आद्य कर्तव्य. टाकीची लांबी 20 मीटर, रुंदी 15 आणि उंची 6 मीटर. हे सगळे माप लेकरांनो मीटर मध्ये. आता हे 15 दुनी 30, त्यावर हे 0, परत 6 गुणिला 6 18, त्यावर हे 2 शून्य, हे उत्तर मिळालं घन मीटर मध्ये. आता लक्षात ठेवण्याची एक गोष्ट अशी की 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर होतात. लेकरांनो लक्ष द्या. तर हे 1800 घनमीटर म्हणजे किती लिटर? त्यासाठी 1000 न त्याला गुणा 18 1 18 आणि त्यावर 5 शून्य द्या. 1 2 3 4 आणि 5. हे उत्तर मिळणार लिटर मध्ये. अर्थात त्या टाकीमध्ये एकूण किती हो? अर्थातच एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष 18 लाख लिटर. अर्थात टाकीमध्ये टाकी एकूण 18 लाख, लक्ष द्या, लिटर एवढं पाणी मावते. मग अंशामध्ये हे 18 लाख इथं मांडा भागीला गावातील 400 लोकांसाठी प्रतिदिन प्रति व्यक्ती 150 लिटर पाणी लागते. मग एका दिवसामध्ये या 400 जणांना एकूण लागणारं पाणी किती? एकट्या व्यक्तीसाठी लागणारं पाणी 150 लिटर. गावातील 400 लोकांसाठी प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रति व्यक्ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला लागणारं पाणी 150 लिटर. एका व्यक्तीला 150 लिटर पाणी लागते. इथं मांडा व्यक्ती, इथं मांडा लिटर. एका व्यक्तीला जर का 150 लिटर एवढं पाणी लागते तर गावामध्ये 400 व्यक्ती आहेत. 400 व्यक्तीला एका दिवशी लागणारं पाणी किती असा प्रश्न. 400चा गुणाकार 150 सोबत छेदस्थानी 1 लिहा, नका देऊ. गुणाकार करा. 15 चूक 60, त्यावर हे 3 शून्य, 1 2 3. 400 जणांना लागणार एका दिवसाचं, लेकरांनो लक्ष द्या, एका दिवसाचं काय हो पाणी. गावामध्ये असलेल्या 400 जणांना एका दिवसात 60,000 लिटर एवढं पाणी लागते. एकूण पाणी हे काय? तर एकूण पाणी टाकीतलं आणि लागणार पाणी. ओके. एका दिवसामध्ये 400 जणांना 60,000 लिटर एवढं पाणी लागते. टाकी पाण्याने पूर्ण भरली तर गावकऱ्यास किती दिवस पाणी पुरेल असा प्रश्न. त्याचं उत्तर इथं 4 शून्य आहेत. 4 शून्य 4 शून्य खलास. आता
180 आणि भागीला काय उरलं 6. हा भाग 6×3 18 आणि त्यावर हे 0. 30 दिवस पाणी पुरेल, हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके. नळ, टाकी तसेच टाकीमध्ये किती पाणी मावेल ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.